नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर नम्रताने आणि ईश्वरीने एकमेकींची माफी मागितलेली आहे. त्याचबरोबर नम्रताला तिच्या चुकीची सुद्धा जाणीव झाली. तिने अर्णवची सुद्धा माफी मागितलेली आहे जे काही झालेलं आहे त्याबद्दल. त्यामुळं काही गोष्टी एवढ्या छान पद्धतीने झालेल्या आहेत की वल्लरी स्वतःहूनच तोंडावर पडलेली आहे. या वल्लरीला असं वाटत असतं की तिनं जे काय कांड केलेलं आहे त्यामुळं या बहिणीमध्ये चांगलाच बँड वाजणार आहे, पण नाही. उलट ह्या दोघी जणी एकत्र आलेल्या आहेत आणि या दोघींमधलं भांडण मिटलेलं आहे. ईश्वरीने शिरा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर नम्रताचं तोंड गोड केलेलं आहे. आता आजीला मामा विचारत असतो की आई, आता तुझी काय इच्छा आहे सांग बरं. त्यावरती मामा लगेचच इकडे आजी लगेचच म्हणते की एकच गोष्ट, आता रमाकांतरावांचा जो खुनी आहे तो लवकरात लवकर सापडला पाहिजे, कारण त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि त्याचवेळी तिथे लगेचच अर्णव सांगतो की सीसीटीव्ही फुटेज रिकवर होते. एकदा का सीसीटीव्ही फुटेज रिकवर झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत असं आता अर्णव सांगत असतो आणि जो खुनी आहे तो सुद्धा गजाआड जाणार आहे. तर इकडे आता ईश्वरीने सगळ्यांना शिरा दिलेला असतो आणि तो वल्लरीला सुद्धा ती देत असते. नेमकं त्याच वेळेस वल्लरी काय शिऱ्याचा घास खात नसते, कारण ईश्वरीचं वल्लरीवर बारीक लक्ष आहे. कारण वल्लरीचं जे काही चाललेलं आहे त्याबद्दल ईश्वरीच्या मनात शंका सुरू आहे. आणि मग ईश्वरी शिरा खात नाही ते पाहून वल्लरी शिरा खात नाही ते पाहून ईश्वरी तसाच चमचा पकडते आणि वल्लरीच्या तोंडात कोंबते आणि सांगते की तोंड गोड करा, कारण ते गरजेचं आहे तुमच्यासाठी. असं म्हणत ईश्वरीने वल्लरीला एक धमकीचा इशाराच दिलेला आहे, म्हणजे लवकरच पर्दाफाश होणार आहे, आता जास्त वेळ बघायची गरज नाही असं इकडे ईश्वरीने जवळजवळ थोडक्यात तिला तसंच जाणवू दिलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ईश्वरी आणि नम्रता यांच्यामधलं भांडण मिटलंय. म्हणजे वल्लरीचा जो प्लॅन होता की या दोघींमध्ये भांडण लावून द्यायचं घरामध्ये आणि सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे करायच्या, ते पुरावे हे शोधायला जाणारच नाहीये, घरातल्या भांडणात अडकून राहणार. पण नाही, आता ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत, त्यामुळं वल्लरी चांगलीच तोंडावर पडलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये वल्लरी आता रूममध्ये आलेली असते आणि वल्लरीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की जे काही चाललंय ते माझ्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. मानलं वल्लरी तुला, तू आजपर्यंत त्या नम्रताच्या मनात जो काय विष पेरत राहिलेली होती जे काय, त्याच्यामुळंच आज तुला हा दिवस बघायला मिळतो असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटत वल्लरी तिथे खुश झालेली असते. तिला खूप छान वाटत असतं की चला, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे काहीतरी घडतंय ना, या गोष्टीचा आनंद व्यक्त करत असते. तर इकडे ती म्हणते की खरंच मानलं, म्हणजे आजपर्यंत अर्णवबरोबर अशा भाषेत अशा आवाजात कोणी बोललेलं नव्हतं, पण आज नम्रताने ते बोलून दाखवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्यालाच होणार आहे असं आता वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि वल्लरी मात्र जाम खुश झालेली असते. ती म्हणते की चला, आता त्या देवसरेंना फोन करायचा आणि देवसरेंच्याकडून त्या बाबतीत काय मिळतंय का ते बघायचं आहे असं म्हणत तिने त्या देवसरेला फोन लावलेला असतो. देवसरे फोन उचलतो तेव्हा वल्लरी सुरू होते की किती दिवस झालं मी तुम्हाला फोन करते, पण तुम्ही काही माझा फोन उचलत नाहीये. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे वल्लरीचं ते बोलणं ऐकून ते म्हणतात की हे बघा, तुमच्यामुळं ऑलरेडी मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आलेलो आहे, त्यामुळं इथून पुढं तुम्ही मला कॉल करू नका, कारण माझं नाव खराब झालेलं आहे, माझं रेप्युटेशन खराब झालेलं आहे. ते CCTV फुटेज मी कसं बसं डिलीट केलेलं आहे हे मला माहिती आहे, त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये पडू नका. त्याचबरोबर इकडे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र इकडे वल्लरी म्हणत असते, असं काय करताय, एखादा हॅकर आहे का तुमच्या ओळखीमध्ये, बघा ना. तर हे ऐकल्यानंतर मात्र इकडे जेव्हा घडत असतं तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. मी काय तुम्हाला अट्टल गुन्हेगार वाटलो का, तुम्ही वाटेल त्या गोष्टीसाठी माझी मदत मागताय? नाही, मी तुमची काही मदत करू शकत नाही असं स्पष्टपणे या देवसरेने सांगितल्यानंतर वल्लरी त्याला म्हणत असते, असं काय करताय, मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. देवसरे मात्र अजिबात ऐकून घ्यायला तयार नसतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हे बघा, तुमचं काय आहे ते तुम्ही बघून घ्या, माझं रेप्युटेशन खराब झालंय, माझं नाव खराब झालंय, एकतर त्या देशमुख मॅडममुळं मी हे सगळं केलेलं आहे. आता मला कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा मला तुम्हाला कोणतीही मदत करायची नाही असं स्पष्टपणे इकडे आता वल्लरीला सांगितलं जातं.
वल्लरी म्हणत असते म्हणजे? तेव्हा देवसरे म्हणत असतात की हो, मी जे काय आहे ना ते स्पष्टच तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्हाला असं वाटत असेल पण तसं काही नाही आहे, मला तुमची कोणतीही मदत करायची नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगून वल्लरीची चांगलीच बोलती बंद केलेली असते. आता वल्लरीला प्रश्न पडलाय की काय करायचं, कारण आता मला कोणीच मदत करत नाहीये तर मी काय करू, हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो आणि ती मात्र वैतागलेली असते. ती म्हणत असते की नाही, मला या सगळ्या गोष्टी शोधाव्याच लागणार आहेत. रमाकांतने ज्यावेळेस मी त्याला मारलेलं होतं तेव्हा रमाकांतने मला सांगितलेलं होतं की त्याने ते पुरावे अशा ठिकाणी ठेवलेले आहेत, कारण त्याला मारून मी घेऊन गेलेले होते. नक्की त्याच्याकडे कोणते पुरावे आहेत, त्याने काय केले, ते कुठे ठेवलेत, हे प्रश्न मात्र वल्लरीच्या डोक्यात सुरूच असतात. वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला ते पुरावे शोधून काढावेच लागणार आहेत आणि जोपर्यंत ते पुरावे मी समोर आणत नाही आणि नष्ट करत नाही तोपर्यंत मात्र माझ्या जीवात जीव नसणार आहे, कारण या रमाकांतने नक्की काय काय करून ठेवले आणि गोंधळ काय काय घातलाय ना ते मला कळलं पाहिजे, हा विचार या वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत, त्यामुळं मला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. जर का ते पुरावे दुसरं कोणाच्या हाती लागले तर माझं काही खरं नाहीये, हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता वल्लरी ज्या पद्धतीने हे सगळं वागत असते, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असते, त्यावरून तर तिने ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे त्यातून एकच गोष्ट क्लिअर होत असते, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये जे काय झालेलं आहे त्यामध्ये ती जबाबदार आहे. आता मात्र इकडे घरातले सगळेजण असतात आणि आता अर्णव सुद्धा ईश्वरीला समजवत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की मिसिंदो काय चाललंय हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं असं का होतंय हे मला कळत नाहीये आणि या सगळ्यामध्ये काय करायचंय ह्याच गोष्टींचा विचार माझ्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ईश्वरी मात्र हुशारीने म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे त्यामध्ये मला विचार करावा लागणार आहे, कारण नमुताई अशी नव्हती, मग नमुताई अशी का वागायला लागलेली आहे, काय प्रॉब्लेम झालाय काय, आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, हा सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि मग मात्र इकडे आता आकाश सुद्धा नम्रताला म्हणत असतो की नम्रता, फक्त आजच्या गोष्टीसाठी तू हे केलेलं नाहीये, तर तू हे जे काय वागलेली आहेस ते चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून चुकलेल्या आहेत, हे लक्षात घे आधी, कारण काहीही झालं तरीही तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं, असं आकाश तिला सांगत असतो. एकतर तू दादा आणि ईश्वरीची माफी मागितली पाहिजे. मी जेव्हापासून तू या घरात आले तेव्हापासून मी पाहतोय प्रत्येक वेळेस तुझ्या डोक्यात वेगळं काही ना काही सुरू आहे, प्रत्येक वेळेस तुझ्या डोक्यात प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम सुरू आहेत, प्रत्येक वेळेस तू आर्ग्यू करतच राहते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी तुला वाटतात तशा नाही आहेत, पण या सगळ्यामागे काय आहे या गोष्टींचा तू एकदा विचार कर, असं म्हणत आकाश तिला ओरडत असतो. तेव्हा ती म्हणत असते की मी काही चुकीचे केलेलं नाही आकाश, मी जे काय केलेलं ते बरोबर केले. तेव्हा तो सांगत असतो की या सगळ्यामध्ये दादा माझ्या पाठीशी होता, दादाने माझं नाव तिथे सजेस्ट केलं होतं, दादा माझ्यासाठी तिथे आर्ग्यू करत होता आणि सगळ्यात जास्त गिल्ट वाटणारा सुद्धा दादाच होता, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र नम्रताला आणखीच राग येतो. नम्रता म्हणत असते की नाही, तुम्हाला नाही कळणारे यामागे काय आहे ते, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे ना हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही यामध्ये चुकीच्या पद्धतीने अडकलेला आहात, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या कळण्याच्या बाहेरच्या आहेत, तुम्हाला फसवलं जाते आकाश, असं म्हणत नम्रता म्हणत असते की जे काही घडलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला कळणारही नाही आणि तुमच्या लक्षातही येणार नाही की तुम्ही कशामध्ये अडकले जाताय. आता हे नम्रताचं जे चाललेलं असतं त्यावरून तर क्लिअरच होत असतं की नम्रताच्या मनात जो काही राग भरलेला आहे तो अति जास्त प्रमाणात भरलेला आहे आणि त्याचवेळी नम्रता ज्या पद्धतीने वागत असते, बोलत असते, त्यावरून लक्षात येत असतं की नम्रताने जे काही केलेलं आहे त्या गोष्टींचे परिणाम मात्र भोगावे लागणार आहेत. तर इकडे आकाश चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो की हे बघ, आत्तापर्यंत मी तुला शांतपणे सांगत होतो, त्यामुळं आता इथून पुढे लक्षात घे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याचवेळी
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र परंतु नम्रता मात्र हट्टाला भेटलेली असते. नम्रताचं असं म्हणणं असतं की मी काही चुकीचे केलेलं नाही. आकाश, तुम्हाला दाखवलं एक जाते, तुमच्यासमोर गोष्टी घडतायत एक आणि तुम्ही त्यामध्ये बळी जात आहात. तुम्हाला लक्षातही येत नाही आकाश काय घडलेलं आहे. असं म्हणत नम्रताचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो आणि त्याच वेळी वल्लरी तिथे येते आणि वल्लरी म्हणते, आकाश ती काही चुकीचं बोलत नाहीये, जे काय आहे ना ते बरोबरच बोलते. तेव्हा तिथे वल्लरीला आकाश म्हणू लागतो की हे बघ मॉम, तू याच्यामध्ये पडू नकोस, कारण तुला माहित नाहीये तिने काय केलंय ते. कारण तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्याच केलेल्या आहेत. कारण आत्तापर्यंत सगळेजण आपण तिला समजून घेत आहोत, पण तिला जर तेच वाटत असेल तर ह्या गोष्टी कधीही शक्य होणार नाहीत. असं म्हणत आकाशने आता नम्रताला ठणकावून सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि दादा आणि ईश्वरीची माफी मागायची. जर ते तुला जमणार नसेल तर काहीही खरं नाही, असं त्याने थोडक्यात तिला धमकी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर दाखवून दिलेलं आहे की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्याचबरोबर मामा तिथे येतो आणि मामा म्हणतो की चल ईश्वर, नम्रता चल, तुला बाहेर बोलवलंय. तेव्हा ईश्वरीने तुला बाहेर बोलवले हे मामा आवर्जून तिला सांगतात. तेव्हा मात्र तिला आणखी राग येतो. तिला ह्या गोष्टी पटत नाहीयेत की मला का बाहेर बोलवले आणि मी बाहेर जाऊन काय करणार आहे, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याच वेळी मामा म्हणतात की आत्ताच्या आत्ता चल, आजी पण बाहेर वाट बघते. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता तिच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते. कारण आजी बाहेर वाट बघते आणि आपण असेच आहोत, त्यामुळं बाहेर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता वल्लरी तिच्याकडे पाहत असते. नम्रताला बाहेर जावंच लागणार असतं आणि इकडे आकाशने तिला ठणकावून सांगितले की बाहेर जायचं आणि आत्ताच्या आत्ता जाऊन तू दादा आणि ईश्वरीची माफी मागायची आहे. इकडे अर्णवने सुद्धा ईश्वरीला सांगितलेलं आहे की तू सुद्धा ओव्हर रिॲक्ट केलं, एवढं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नव्हती. अगं बोलली ती मान्य आहे मला, पण तू अशा पद्धतीने तिच्याशी बोलायला नको होतं, वागायला नको होतं, असं अर्णवने सुद्धा ईश्वरीला समजवलेलं असतं. आजी त्याचबरोबर मामा दोघंही तिथं थांबलेले असतात आणि दोघंही पाहत असतात ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत. त्यावरून तर लक्षात येत असतं की नक्कीच यामागे काहीतरी असा डाव आहे. आणि मग नम्रता तिथे येते आणि तरीही ओव्हर कॉन्फिडन्स काय बघायलाच नको, तिथे येते आणि सोप्यावरती अशी थाटात बसलेली असते. म्हणजे तिला जराही वाटत नाही आहे की आपल्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे किंवा आपण काहीतरी चुकीचं वागलोय, सगळ्यांना आपल्यामुळं त्रास झाला आहे, ह्या गोष्टी तिच्या लक्षातच येत नाही आहेत. तिला असं वाटत आहे की जे काय झालेलं आहे ते माझ्याच बाबतीत चुकीचं झालेलं आहे. मग ईश्वरीला मामा समजवतात की बोल तू तिच्याशी, असं मामा ईश्वरीला सांगतात. तेव्हा ईश्वरी स्वतःहून नम्रताच्या जवळ येते आणि बोलायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणते की नमूताई, माझ्याकडनं चूक झाली, मी जास्त ओव्हर रिॲक्ट झाले, मी असं वागायला नको होतं, खरंच माझ्याकडून चुकलंय, असं इकडे ईश्वरी तिला बोलत असते. वल्लरी मात्र पाहत असते. वल्लरीला असं वाटत असतं की नाही, या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होतील असं तिला वाटत असताना मध्येच काहीतरी असं घडत असतं. त्यामुळं मात्र घरातलं वातावरणसुद्धा बिघडत चाललेलं असतं हे ईश्वरीच्या लक्षात येतं आणि या सगळ्याचा घरामध्ये सगळ्यांना त्रास होईल म्हणून तर ईश्वरीने माघार घेतलेली असते आणि सगळ्यांशीच ती समजून घेत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीला आता डायरेक्टली नम्रताला म्हणते की ताई, माझ्याकडून चुकलं, मी खरंच सॉरी, असं म्हणत तिने माफी मागते. पण ईश्वरी एवढ्यावर थांबत नाही बरं का प्रेक्षकांनो, कारण ईश्वरी म्हणते की ताई, मी तुझी माफी मागितली ती ह्यासाठी मागितली की मी तुझ्यावर हात उचलला, मी तुला मारलं, मी खरं तर ते करायला नको होतं, म्हणून मी तुझी माफी मागते. याचा अर्थ असा नाही की तू अर्णव सरांबद्दल जे काय बोललेली आहे त्या गोष्टीचं मी समर्थन करते, त्याचा अर्थ असा नाही, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. कारण तू अर्णव सरांबद्दल जे बोललीस ते पूर्णपणे चुकीचंच बोललेली आहे, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र नम्रता तिच्याकडे पाहत असते. तेव्हा मामा म्हणतात की हे बघ नम्रता, ईश्वरीने मोठ्या मनाने तुझी माफी मागितलेली आहे आणि आता तू सुद्धा ईश्वरीची माफी मागितली पाहिजे, तिला सॉरी म्हटलं पाहिजे. वरून अर्णव हे सगळं पाहत असतो आणि मामा इकडे नम्रताला समजवत असतात. हे बघ नम्रता, आजपर्यंत या घरामध्ये अशा पद्धतीने कोणीही वागलेलं नव्हतं, कारण या घरामधले काही संस्कार आहेत. मोठ्यांशी मोठा अशा चढ्या आवाजात कोणीही कधीच बोलले
वागलेलं नाही आणि आज तू जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यातल्या त्यात अर्णवसोबत तर कधीच कोणी अशा पद्धतीने वागलेलं नाही असं मामा सांगत असतात. व नम्रता मात्र हे सगळं ऐकत असते. ईश्वरीने तिला छान पद्धतीने समजवलेलं असतं. आता वेळ असते ती म्हणजे नम्रताची. नम्रताने स्वतःहून माफी मागायची वेळ असते आणि नम्रता सगळ्यांकडे पाहत असते. तेव्हा आकाशसुद्धा तिथं आहे. नम्रताला माहिती आहे जर का तिने माफी मागितली नाही तर काय प्रॉब्लेम होणार आहेत हे तिला चांगलेच माहिती आहेत आणि म्हणूनच नम्रता आता कान पकडून ईश्वरीला सॉरी म्हणते. कारण ईश्वरीसाठी हे घर बांधून ठेवणं, हे घर जपणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ईश्वरी या सगळ्या गोष्टी करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ईश्वरी नम्रता दोघीही आता एकत्र आलेले असतात. दोघींमधलं भांडण मिटलेलं असतं. आता थोडाफार गैरसमज, थोडेफार वाद हे होत असतात, पण आज जे नम्रताने केलं होतं ते टोकाचं होतं. कारण ईश्वरीसुद्धा तिला समजून सांगत असते, हे बघ नमुताई, तुला माहीत नसेल तर सांगते, अर्णव सरांनी आजपर्यंत कोणाला कधीच कमी लेखलेलं नाही आहे आणि त्यांच्या भावाभावांमधलं जे बॉन्डिंग आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होईल अशा पद्धतीने कधी विचार करू नकोस, कधी वागू नकोस. कारण तुला वाटत असेल पण त्यांच्यामध्ये तसं काहीही नाही आहे. ते दोघंजण नेहमी एकत्र असतात आणि त्यांनी एकमेकांसाठी तेवढा वेळ दिलेला आहे. त्यांचं नातं वेगळं आहे हे सुद्धा ती स्पष्टपणे सांगत असते. आता नम्रता त्याचबरोबर ईश्वरी यांचं भांडण तर मिटत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव वरून हे सगळं पाहत असतो. मामासुद्धा अर्णवला नजरेने सांगतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं मामाने सुद्धा अर्णवला शब्द दिलेला आहे. तर इकडे आजी मात्र म्हणत असतात की बरं झालं, कसं आहे तुमच्या दोघींमधलं भांडण मिटलं यामुळं मला बरं वाटलं. कारण मला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही आहेत अशा पद्धतीने घरामध्ये चालू असलेल्या, असं आजीचं म्हणणं असतं. आकाश मात्र विचार करत असतो. आकाशच्या डोक्यातले विचार थांबलेले नसतात. कारण इकडे नम्रताने जो काही गोंधळ घातला आहे त्यामुळं घरातलं वातावरण तर बिघडलेलं आहेच, पण दादा मात्र दुखावला गेला आहे. आजपर्यंत दादाने कधीच मला अशा पद्धतीने वागवलेलं नाही आहे आणि त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं कोणी बोललेलं नाही आहे. तर आज नम्रता जे बोललेली आहे त्यामुळं दादाला खरंच वाईट वाटलं असेल. हे सगळं आकाशच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा इकडे नम्रताने तर कान पकडलेले असतात आणि ती ईश्वरीची माफी मागत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की खरंच ईशू मला माफ कर, मी चुकीच्या पद्धतीने वागले, असं मी वागायला नको होतं, असं म्हणत तिने सुद्धा ईश्वरीची माफी मागितलेली आहे आणि अर्णव मग रूममध्ये निघून जातो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण जेव्हा हे सगळं पाहतात तेव्हा सगळ्यांनाच बरं वाटलेलं आहे की काही झालं तरीही दोघी बहिणी एकत्र आलेल्या आहेत असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता वल्लरीचा डाव तर पुन्हा फ्लॉप झालेला असतो. तिला असं वाटत होतं की चांगलं कडाक्याचं भांडण लागलं पाहिजे, रोज भांडी आपटली गेली पाहिजेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता ईश्वरीने नम्रताला मिठी मारलेली आहे आणि त्याचबरोबर तिला जवळ घेतलेलं आहे. तर आता ईश्वरी किचनमध्ये येते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असते. तिच्या डोक्यात जे काय चालू आहे त्यानुसार तिचं काम चाललेलं असतं. तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि आजी तिला म्हणतात की अगं ईश्वरी, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, तर गुरुचरित्र रमाकांतरावांच्या रूममध्ये असेल ना, तर ते आणून देतेस का मला? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो आजी, आणते मी, असं म्हणत ईश्वरी आता रमाकांतच्या रूममध्ये चाललेली असते. पण तिथे मात्र ऑलरेडी वल्लरी पोहोचलेली असते आणि वल्लरी त्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करत असते. वल्लरी शोध घेत असते, तो म्हणजेच रमाकांतच्या रूममध्ये तिला काही पुरावे मिळतात का ते पाहायचं असतं आणि त्यासाठी वल्लरीने अंधार केलेला असतो रूममध्ये आणि बॅटरीने शोध घेत असते. खरं तर रूममध्ये लाईट होती तर लाईट लावून शोध घेतला असता तर तिला लवकर काय हवं आहे ते सापडलं असतं. पण ह्या वल्लरीचं डोकं नको तिथं वेगळ्या पद्धतीने चालत असतं. मग वल्लरी शोध घेते आणि कुठे काय ठेवले, कुठं असेल, नक्की काय पुरावा असेल या माणसाकडे आणि या माणसाने कुठे ठेवला असेल, कुठे शोधू मी, असं म्हणत ती स्वतःच आता विचार करत असते. आणि त्याच वेळेस आता ईश्वर तिथे येते आणि लाईट लावून ठेवते. ज्या क्षणी ईश्वरीने लाईट लावलेली असते त्या क्षणी वल्लरीच्या शिट्ट्या वाजू लागतात. कारण वल्लरीला माहीतच नव्हतं की असं काहीतरी होईल आणि आपण पकडले जाऊ. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे
वल्लरी आता घाबरलेली असते. अचानक ईश्वरी आल्यामुळं वल्लरीला कळायचं बंद झालेलं असतं. मग वल्लरीचं लगेच तू मी चालू झालेलं असतं आणि तेव्हा ईश्वरी लगेच म्हणते की मामी तुम्ही इथे काय करताय? म्हणजे मला कळत नाही आहे की इथे आत्ता बाबांच्या रूममध्ये. तेव्हा ती म्हणते अगं तुला माहिती आहे ना आपण एक्स्ट्राचं झालेलं जे साहित्य असतं ते या रूममध्ये आणून ठेवत असतो म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे नाही माझी एक फाईल सापडत नाही आहे इम्पॉर्टंट म्हणून मी आले होते शोधायला. ईश्वरी म्हणते मग अंधारात कशाला शोधताय ना? नाही अंधारात कशाला शोधताय? तुम्हाला फाईलच शोधायची आहे ना तर ती उजेडात शोधा असं ईश्वरी सांगते. आणि तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीने चांगलीच तिची वाट लावली. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू असतं तेव्हा मात्र इकडे मामा आजी सगळेजण बोलत असतात. आणि मग इकडे आजी म्हणत असते की खरंच ईश्वरी आणि नम्रता तुमच्या दोघींमधलं भांडण मिटलं ना खरंच मला बरं वाटलं माझं टेन्शन दूर झालं. तेव्हा मामा म्हणतात की अजून काय इच्छा आहे तुझी सांग आजी आई. तेव्हा आजी म्हणते की एकदा का रमाकांतरावांचा खुनी कोण आहे तो एकदा का मिळाला की मग मात्र माझ्या मनातलं हे दुःख जे आहे जे टेन्शन आहे ते कायमचं निघून जाईल असं आजीने सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट मात्र आता ईश्वरी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत सगळेजण पाहत आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की काय झालेलं आहे. आणि तेव्हा अर्णवसुद्धा सगळ्यांच्या समोर सांगत असतो की हो आजी लवकरच ही गोष्ट पूर्ण होणार आहे. आणि आता CCTV फुटेज रिकवरला दिलेलं आहे. CCTV फुटेज एकदा रिकवर झालं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं अर्णवने आपल्या लाडक्या आजीला सांगितलेलं आहे आणि तिला पटवून सुद्धा दिलेलं आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.